थँक्यू प्रियाल पाटील सर. थँक्यू. नक्कीच आपण जायचं या वेळेचा पुन्हा एकदा सामन्याकडे. तर या ठिकाणी पाहतोय प्रीसी इंटरप्राइजेस अर्थात यांच्यात चालू असलेला सामना आणि पंडित शूटर. सेकंड बॉल. हो, व्हॉट अ नाइस डिलिव्हरी. दिस वन स्लोअर वन डिलिव्हरी. पाहिला तर नक्कीच पहिला चेंडू आपण त्यावेळेस पाहिला होता नक्कीच त्याच्यावरती आल्या होत्या 4 धावा. तर दुसरा चेंडू काय कमबॅक केलं यावेळेस पाहिलं तर विनेश अर्थात या गोलंदाजानं अर्थात आपण पाहिलं तर विश्वनाथ ठाकूर सर असतील, सुदेशजी म्हात्रे असतील, एक क्वालिफाईड अर्थात MCA चे पंच राहिलेत विश्वनाथ ठाकूर सर आणि सातत्यानं आपण पाहिलं त्यांच्याकडनं अतिशय जबरदस्त नियमवाली राहिली आहे. शॉटपीट चेंडू आणि आउट एज आणि अप्रतिम असा झेल टिपला जातोय यशच्या माध्यमातून. फलंदाज बाद डीजे. शीर्षा अर्थात साऊंड सिस्टीम अर्थात मंडळी आपल्या कुठल्याही शुभ कार्यासाठी अवश्य लाभ घ्यायचा आहे कारण आपण पाहत आहेत या ठिकाणी MPL 2021 चं हे पहिलं पर्व. कारण मंडळी नक्कीच आज आपण पाहिलं तर या अर्थात ऑफिस ग्रुप कट्टाच्या माध्यमातून सांगितलं जातोय मंडळी नशा करायची असेल तर ती कष्टाची करा कारण आजार झाला तो यशाचा होईल. आणि आज आपण पाहिला तर हा तो यश आहे मित्रांनो त्यांच्या माध्यमातून. दिस इज द फर्स्ट सीझन MPL 2021. नेक्स्ट बॉल. अतिशय जबरदस्त गोलंदाज. नाइस दिस वन फोर्थ डिलिव्हरी. अतिशय जबरदस्त म्हणावी लागेल कारण मित्रांनो प्रयत्नाची पराकाष्ठा इथं होतोय. काय गोलंदाजी वाखण्या जोग अर्थात विनेश कामोडकरच्या माध्यमातून केली जातोय. आपण पाहिलं विनेश कोहली अर्थात मंडळी पाहिलं तर 4 चेंडू टाकले. पहिल्या चेंडूवरती चौकार खाला परंतु 3 चेंडूवरती काय कमबॅक राहिलाय अर्थात या विनेशचा. शॉटपीट पद्धतीचा चेंडू अर्थात हा पाहिला तर चेंडू गुडलँड स्पोर्ट वरती केलेला हा टाकलेला चेंडू काय गुणवत्ता सिद्ध केली आहे मित्रांनो. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडू मध्ये फक्त 1 चौकार पहिल्या चेंडूवरती काला. त्याच्यानंतर काय कमबॅक राहिलाय. विनेश कोहली समोर असणार आहे फलंदाज रुपेश. शॉटपीटचा चेंडू हवेमध्ये झेल आहे परंतु नो मॅन्स लँड. दिस इज द चेंडू पाहिला तर चेंडू फरार होतोय सीमा रेषा पार. चौकार. माध्यमातून सकाळपासून संपूर्ण हा वातावरण अर्थात आनंद ठेवण्याचं कार्य करतो आहे. परंतु 24 लाईव्ह इव्हेंट्स काय आमचे संपूर्ण हे सहकारी ज्यांच्या माध्यमातून काय क्लिअरिटी आहे आणि म्हणूनच मित्रांनो 24 आता पारदर्शक कार्य त्यांच्या माध्यमातून सुद्धा होतोय. पाहायचंय पहिलं षटक. या पहिल्या षटकाचा विचार केला तर आपण नक्कीच विनेश कोहलीनं अर्थात संघाला पाहिलं तर एक चांगलं षटक अर्थात P1 चं टाकले. त्या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 8 धावा. गणेश गोवारी आपणास विनंती असेल की प्रेझेंटेशन बॉक्सच्या पाठीमागे आपण येऊन भेटायचं आहे. दिस इज द फर्स्ट इनिंग अँड ओव्हर नंबर 2 P2 चं दुसरे षटक. गोलंदाज येणार ज्ञानेश्वर अर्थात पाहायचं ज्ञानेश्वर ज्ञानी यांचा राजा. परंतु पाहायचं यावेळेस टॉस विन झाल्यानंतर यावेळेस फळ क्षेत्ररक्षण करत असताना
दुसरं षटक गोलंदाज अर्थात आमच्या आका देवीच्या टेम्पलच्या एंड कडनं गोलंदाज. ओ व्हॉट अ नाईस डिलिव्हरी. अगदी त्याच्या पावलांवरती पाऊल टाकत असताना विनेश कोहलीच्या ज्या गोलंदाजीचा त्यांनी विजय जय जयकार केला तशीच सातत्याने गोलंदाजी ज्ञानेश्वर पंडितच्या माध्यमातून होईल की काय. पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. 6 षटकांचा सामना. 80-90 धावा आपण या मैदानावरती पाहिल्यात. नक्कीच यावेळेला सुद्धा आपण तीच अपेक्षा होत असेल तर पंडित शूटरच्या माध्यमातून पाहायचा आहे. यावेळेस गोलंदाज गुलच्या मार्कवर येतोय. आपल्या षटकातील दुसरा चेंडू ज्ञानेश्वर पंडित. हा चेंडू काहीसा पाहिला तर नक्कीच क्वालिफाईड पंच आमच्याकडे अर्थात विश्वनाथ ठाकूर MC चे एक जबरदस्त अर्थात रामदेव बाबा त्यांना काम म्हटलं जातोय. अर्थात आपण पाहिलं तर मंडळी अर्थात नियम काय असतो, नियमांची नियमावली काय असतोय आणि त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे विश्वनाथ ठाकूर सर. गोलंदाज गुलच्या मार्कवर शॉर्टी पद्धतीचा चेंडू चुकीला माफी नसणार आहे. यावेळेस चेंडू सीमा रेषा पार षटकार. है वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. यहाँ पे इतिहास बदलना पड़ेगा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येणार काय आणि होय आलाय दुसरा बॅक टू बॅक षटकार. नाही आपल्याला कारण ही एक आपण प्रतीक्षा पाहिली. ही नक्कीच मोठी जी प्रीमियर लीग कशासाठी तर मंडळी आपल्या या मोठी जीच्या संघर्षासाठी उत्कर्षासाठी याच्यानुस आपल्याला 2 संघ अतिशय शिगेला न्यायचे आहेत आपल्या गावाच्या प्रतीक्षेसाठी आपल्या गावाच्या नावासाठी. म्हणून तर नक्कीच आम्ही ऑफिस कट्टा बॉयज घेऊन आलो मोठी जी प्रीमियर लीग पाहायचा. तिसरा षटकार हॅट्रिक येणार काय आणि नक्कीच प्रयत्न होते परंतु चेंडू थोडासा फेस चेंज होता. एक धाव पूर्ण दुसरा सुद्धा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय. वाढ दिसतो गुड रनिंग बिटवीन 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर नक्कीच षटक क्रमांक P2 चा दुसरा मार्गस्थ असताना चेंडू झाले त्या षटकातील 4. धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेस 23. 1 लॉस विकेट. पंडित शूटर पुन्हा एकदा जोरदार विकेट केला हवेमध्ये झेल आणि यावेळेस पाहिलं तर विकेटचं पतन. दुसरी विकेट बॅक टू प्रॉब्लेम. माध्यमातून संपूर्ण हा संपूर्ण आपण माहोल पारला तर अतिशय सुंदर बनवला जातोय. आणि मित्रांनो नक्कीच सांगितलं जातोय जगाच्या रंगमंचावर असे वावरा की नक्कीच तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे आणि त्याच टाळ्या वाजत राहिल्या. अर्थात हा फलंदाज बाद झाला मंगेश याच्यासाठी. पाहायचंय पुन्हा एकदा. ओ हो जबरदस्त छोटासा क्लिक केला आणि यावेळेस दुसरा फलंदाज बॅक टू प्रॉब्लेम बॅक टू बॅक.
दिवसाचा तिसरा डोला आहे, परंतु हा तिसरा डोला आपण पाहत आहे गोलंदाज अर्थात ज्ञानेश्वर पंडित याला काय गोलंदाजी राहिले, काय कमबॅक राहिले मित्रांनो. पहिलं षटक मी म्हणेन कुठेतरी राहिलं होतं, अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस प्रेसी एंटरप्राइजेसाठी दुसरं षटक सुद्धा राहिलंय प्रेसी एंटरप्राइजेसाठी, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8 तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 15. तब्बल 2 षटक संपली जात आहेत आणि विचार केला तर पंडित शूटर संघाची धावसंख्या आहे यावेळेस 2 बाद 23 टोटल मूव्स ऑफ द स्कोर. दिस इज द नेक्स्ट ओव्हर नंबर 3 अँड बॉलर विनेश कोहली ज्यांनी पहिले षटक टाकलं होतं 8 धावा दिल्या होत्या. काय कमबॅक राहतो तोच विनेश कोहली, एक सफल टाक. तर समोर असणारे फलंदाज आता विकी. आपण पाहिलं तर नक्कीच हवेची साथ आहे फलंदाजासाठी आणि दुपारच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त फलंदाजासाठी साथ असतोय आणि तीच साथ आता मात्र विकीला ही हवा देणार की काय. द वर्ल्ड इज द विंड म्हणजे शब्द हे वाऱ्यासारखे असतात, परंतु यावेळेस वारा हा नक्कीच शब्दांसारखा होतो की पाहायचा आहे. हो 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 जबरदस्त डिलिव्हरी. नक्कीच मी म्हणेन की 6 चेंडू ज्याच्या गोलंदाजीतून विवरण करण्याची अर्थात कला अवगत आहे तोच मात्र गोलंदाज पुन्हा एकदा विकी अर्थात विनेश कोहली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. पाहायचा चेंडू मात्र यावेळेस अर्थात रिझन मध्ये अर्थात 20 सेफ मध्ये जातोय. यावेळेस 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येचा विचार केला आपण तर संघाची धावसंख्या 25 लॉस ऑफ द 2 विकेट्स. यावेळेस पंडित शूटर. नेक्स्ट डिलिव्हरी विनेश कोहली. ओ हो कहीं पे निगाहे कहीं पे निशाना दोस्तों. यहाँ पे डॉट बॉल की समाप्ति होते हुए कुल स्कोर 25 रन्स मूव्स ऑफ द 2 विकेट्स. काय गोलंदाजी होतोय मित्रांनो, अतिशय जबरदस्त पारदर्शक गोलंदाजी होतोय विनेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड. नक्कीच पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न असफल. बॅक टू बॅक चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे नक्कीच मित्रांनो हे कुठेतरी कौशल्याचं काम म्हटलं जातोय आणि ते काम करत असताना गोलंदाज अर्थात आपण पाहिलं तर प्रेसी एंटरप्राइजेसचा गोलंदाज विनेश कोहली. आपल्या षटकातील 5वा चेंडू. अतिशय जबरदस्त हा मात्र फलंदाजीतून येणार आहे चेंडूच्या माध्यमातून चौकार. हा मार्गशीर्ष संपल्यानंतर पुन्हा एकदा ती झल लागेल माझ्या लग्न वराडाची. पायाचा यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजीतून चेंडू 20 सेफ मध्ये जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. काय रनिंग बिटवीन गुड म्हणावे लागेल या 2 फलंदाजामध्ये. अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून 2 धावा आल्या विक्की भोईर आणि रुपेश. या 2 धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 3 षटकांचा 18 चेंडूंचा मित्रांनो खेळ संपला जातोय आणि संघाची धावसंख्या आहे 2 बाद 31. तो यहाँ पे सुनहरा मौका होगा डीजे मास्टर के पास. तर मित्रांनो राजकारण मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं, ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतोय. आणि यावेळेस मित्रांनो अर्थात आपण पाहिलं तर बुद्धिबलाच्या कसरतीवरती अर्थात आपण राजाला अर्थात कधीच महत्व दिले नाही, तर वजीर मित्रांनो काय चाल असतोय ती चाल खेळावी लागेल. अर्थात या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रेसी एंटरप्राइजेसच्या गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विनेश
कोहलीनं 8 धावा दिल्या, 30 गती राखल्या. काय गोलंदाजी केली वाखडण्याजोग विनेश कोहलीनं. तर चौथा गोलंदाज येतोय अभिजित भोईर. संघाची धावसंख्या आपण पाहिलं, पंडित शूटर अर्थात आपण पाहिलं तर 3 बाद, संघाची धावसंख्या 31. चौथं षटक मित्रांनो, चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज अभिजित भोईर अर्थात झुकवणी माता तुझ्या माऊली नाम घेतो, तुझे माऊली वर्ध हसतो लागो आमच्या या मोठी जुईच्या गावावरती आणि सुखी ठेव आम्हा सर्व या लेकरांचे. अर्थात माझ्या आकादेवीच्या एंड कडनं गोलंदाजी करणार गोलंदाज अभिजित भोईर. दिस इज द फर्स्ट बॉल, दिस फर्स्ट डिलिव्हरी. हा चेंडू पाहिला तर कुठंतरी ऑफ स्टंपच्या बाहेर आणि आमचे क्वालिफाईड पंच विश्वनाथ ठाकूर सर, रामदेव बाबा काय पतंजली अर्थात मित्रांनो काय आहे हा एक जबरदस्त कवायत आणि हा चेंडू स्वेर. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 32 वरती. गुणलेखन सुद्धा माझ्या मित्राच्या माध्यमातून विनोद भोईर अर्थात मित्रांनो आमच्या तलवारीला धार देण्याचे काम करतोय, जिभेला धार देण्याचे काम करतोय. क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असक्सेसफुल आणि या वेळेस पाहिला तर चेंडू एक निर्धाव. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण पाहिलं तर नक्की 6 षटकांचा अर्थात हा सामना असेल. पाहिलं तर कुठंतरी 90 धावा, 89 धावा, 71 धावा अशा मोठमोठ्या धावा आपण पाहिल्या. ओ हो हो हो, जोरदार बिग हिट नक्कीच ब्लॅक आउट स्क्रीन वरती जाऊन पडला आणि हा आलाय एक उत्तुंग दर्जेदार रामदेव बाबा पतंजली षटकार. ज्योतिष क्रांती सूर्य अर्थात बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर संविधान घटनेचे अर्थात शिल्पकार पायाचा पहिला षटकार आलाय, परंतु आतापर्यंत हा चेंडू खेळून काढलाय अर्थात कॉर्नरच्या रिझर्व मध्ये जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जातोय. या 2 धावा आपण पाहिल्या तर नक्कीच विनोद भोईर आल्यात. या 2 धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या 4थ्या दशकामध्ये अर्थात 3 बाद 40. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना चेंडू झालेत 3. चौथा चेंडू अर्थात पाहिला तर ब्लॅकआउट स्क्रीनच्या पाठीमागून अर्थात समोरून गोलंदाजीसाठी असणार गोलंदाज अभिजित भोईर. 3 चेंडू झालेत. पुन्हा एकदा नक्कीच हा चेंडू कार्पेट शॉट म्हणावे लागेल. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. कारण मित्रांनो आयुष्यात काय करायचे हे ठरवण्यात वेळ घालवू नका, नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल. आणि म्हणूनच नक्कीच योग्य निर्णय यशाची गुरुकिल्ली का म्हटली जातोय. यावेळेला पाहिला तर हा फलंदाज अर्थात स्ट्राईक वरती असणारा रुपेश काय निर्णय घेतोय, काय निर्णय क्षमता आहे, कुठल्या बॉलवरती चौकार, कुठल्या बॉलवरती षटकार. या वेळेस हा पाहिला तर मित्रांनो नक्कीच हा चेंडू ऑफ स्टंपचा थोडासा बाहेरून जातोय. एक बऱ्याचशा अवधीनंतर निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या आहे या वेळेस पाहिली तर 44. षटक क्रमांक 4 षटकातील अर्थात पाहिला तर शेवटचा चेंडू असेल गोलंदाज अभिजित भोईर यांच्या माध्यमातून. जबरदस्त पाहिला तर पॉइंटच्या दिशेनं काय झेल टिपलाय, अतिशय जबरदस्त झेल टिपलाय. आणि यावेळेस चौथा फलंदाज येणार तंबूच्या आसऱ्याला अर्थात फलंदाज बाद.
मच कारण मित्रांनो आपण पाहिला तर ऑफिस कट्टा बॉईज अर्थात मित्रांनो त्यांच्या एक विधानाने संपूर्ण आमच्यावरती प्रेम जडलंय आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमाखातीर आम्ही सातत्यानं या मॅच मध्ये येत असतोय. आयुष्यात पैसा महत्वाचा नाही तर माणुसकी महत्वाची असते. पैशाने माणसे विकत घेता येत नाही तर माणुसकीने माणसाला विकत घेतलं जातोय आणि म्हणून तीच माणुसकी आमच्या ऑफिस कट्टा बॉईजच्या माध्यमातून हे प्रेम आम्हाला इथपर्यंत बोलवलंय. पाहायचंय मित्रांनो नक्कीच पाहिलं तर तब्बल 4 षटक संपली जात आहेत आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 4 बाद संघाची धावसंख्या आहे 44. 5वं षटक अर्थात या वेळेस गोलंदाज पीसी इंटरप्राइजेसच्या माध्यमातून गोलंदाज येतोय. 5वं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आहे तेजस पाटील. नावामध्ये तेजस आहे परंतु कामामध्ये काय बघायचंय, काम करावे लागेल त्या नावाप्रमाणे तेजसला. तेजस पाटील समोर फलंदाज यश. यावेळेस पाहिला चेंडू ऑप्टमच्या खूपच बाहेरून आहे आणि क्वालिफाईड पंच सुदेजी मात्र सांगते चेंडू स्वेर झाला. अवांतर धावसंख्येमध्ये 1 न फरक करतोय. धावसंख्या 45. आणखी पाहिलं तर शेवटच्या अर्थात 12 चेंडूचा खेळ आहे आणि कमीत कमीत म्हटलं तर या 2 षटकामध्ये 20 धावा जास्तीत जास्त 25 धावा तरी येणं गरजेचं असेल पंडित शूटरला. संघाची धावसंख्या 45 म्हणजे मी म्हणेन कमीत कमीत 60 ते 65 धावा तरी उभाराव्या लागतील. हा चेंडू सुद्धा पाहिला तर नक्कीच अतिशय सुरेख म्हणावा लागेल. थोडासा ऑप्शनच्या बाहेरून जाणारा हा चेंडू एक पाहिला तर स्लोअरवर डिलिव्हरी आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 5 व चालू असताना आपण पाहतोय हा जबरदस्त चेंडू मी म्हणेन बॅट अगोदरच फिरतोय आणि चेंडू अर्थात पाहिला तर नक्कीच हा येतोय अर्थात लेग बाईटच्या स्वरूपात वाईट नक्कीच वाईटच्या स्वरूपात येतोय चौकार. चौकार खाल्यानंतर पुन्हा एकदा पाहायचा गोलंदाज सज्ज असेल. अतिशय जबरदस्त चेंडू पायावरचा चेंडू खेळून करतोय. चेंडू जातोय आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफला एक धाव पडून करतोय. एकेरी धावामध्ये समाधान अर्थात मानलं जातोय आणि एकेरी धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचतोय या 1 धावसंख्येनं 51 धावसंख्येवरती अर्थात अर्धशतक फडकावरती लागताना दिसतोय. टाळांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव होणार की नाही बघायचं आहे आणि यावेळेला दुसरी धाव सुद्धा पूर्ण काय गुड रनिंग बिटवीन पाहायला मिळतोय. या आल्यात 2 धावा. अतिशय जबरदस्त नक्कीच आपण पाहिलं तर गुड रनिंग पाहायला मिळतोय. या 2 धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचलाय. नक्कीच विनोद आपण पाहिलं तर 53 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न बॅटची इनर घेऊन पाहायचा. यावेळेस नक्कीच फलंदाज बाद होऊ शकतोय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज अर्थात धावबाद. नक्कीच पहिलं अर्थात पर्व आहे आणि नक्कीच डोल्याला अर्थात दीपवणारं हे पर्व आहे आणि म्हणूनच मित्रांनो कारण धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हायला लागतोय आणि हीच ती परंपरा अर्थात मित्रांनो जुन्या रूढी परंपरा जपणारा ईश्वरप्रेमी गाव कुठला असेल तर मी अर्जवून सांगतोय माझा मोठीजुई गाव. हा अतिशय जबरदस्त चेंडू खेळून काढलाय. चेंडू पाहिला तर शॉर्ट मिड ऑफला येतोय. 1 धाव पूर्ण होतोय आणि एकेरी धावेमध्येच नक्कीच समाधान मानलं जात आहे. या 1 धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो 54 धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागतोय पंडित शूटर या संघाची. पाहिलं तर मित्रांनो नक्कीच प्रीसी इंटरप्राइजेस आपलं कला कौशल्य प्राण प्राणाला लावत असताना गोलंदाज तेजस पाटील. आतापर्यंत चेंडू झाले 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवरती मोठा फटका येईल की काय पाहायचा. चेंडू वन्स बाउन्स चेंडू सीमा रेषा पार चौकार.
काय मित्रांनो, नक्कीच शीर्षा साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून संपूर्ण हा माहोल अर्थात गरम करण्याचं काम डीजे मास्टर साऊंडच्या माध्यमातून तसेच संपूर्ण माझ्या आखाती देशापर्यंत पोहोचवण्याचं काम 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे सहकारी करत असताना त्या सहकार्यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी सरचे स्वागत आणि आभार असेल। कारण दोस्तों, कहा जाता है हिम्मत सोचो कि तेरा समय सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाला अर्थात इरादे बुलंद होता है। कभी अधूरा सपना पूरा करना हो तो सपनों से भी लड़ना पड़ता है। नक्कीच हा अधूरा सपना तुमचा पूर्ण करायचा असेल तर मित्रांनो झगडावे लागेल, शर्तीचे प्रयत्न करावे लागेल आणि तेच प्रयत्न करत असताना आपण पाहिलं तर पंडित शूटर आणि खास करून प्रेसी इंटरप्राइजेसच्या माध्यमातून शेवटचं षटक असेल, स्लॉगआउट ओव्हर असेल आणि शेवटचं षटक करत असताना आपण पाहिला तर फलंदाजासाठी असेल फलंदाज हितेंद्र पंडित, आणि विकी। अतिशय सुरेख चेंडू खोडवर पद्धतीचा चेंडू हा खेळून काढलाय, परंतु चेंडू पाहिला तर नक्कीच कुठेतरी शॉर्ट मिड ऑफला जाऊन ट्रॅव्हल झाला होता। एक धाव मिळतोय, या एकेरी धाव संख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचलाय 59 वरती। तब्बल 5 चेंडूचा खेळ बाकी असेल पूर्वार्धातील पहिल्या सत्रातील। मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल त्याच्या संघ नायकांना पाहायचा आहे मोठा फटका एखादा येतोय काय, आणि यावेळेला जोरदार बिग हिट केला पाहायचा चेंडू एक्स्ट्रा मिडावरून चेंडू ट्रॅव्हल होत आहे, चेंडू वन बाउल चेंडू सीमा रेषा पार चौकार। वेलेस फलंदाज काय विक्की भोईर अर्थात एसएसडी चौकार हा आलाय, पाहायचा पुढचा चेंडू। यावेळेला पाहिला तर चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेरून जाणार क्वालिफाईड पंच नक्कीच कवायत करताना दिसत आहेत विश्वनाथ ठाकूर सर, त्यांच्या माध्यमातून आलाय एक स्क्वेअर चेंडू। अर्थात मित्रांनो सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती। या वयामध्ये मित्रांनो आज पाहिलं तर नक्कीच काय त्यांचं वय आहे, परंतु काय सुदृढ शरीर ठेवलं, हेल्थ इज वेल्थ। जोरदार बिग हिट केला जातोय, पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती होईल काय, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त। एक धाव पूर्ण केली जातोय आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जात आहे। या दोन धावा आल्यात विकीच्या माध्यमातून संघाला आणि संघ जाऊन पोहोचलाय 60 या धाव संख्ये 66 धाव संख्येवरती। षटक क्रमांक शेवटचं चेंडू बाकी असतील फक्त आणि फक्त 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू स्लॉगआउटवर हाणामारीचं षटक का म्हटलं जातोय। पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता, परंतु नक्कीच पंचांकडे पाहायला जातो, परंतु एक निर्धाव चेंडूची सांगता काय कमबॅक केलंय अभिजितच्या माध्यमातून। शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग मधील पहिल्या सत्रामधील पहिल्या अर्थात पुन्हा एकदा स्लो रोल डिलिव्हरी काय मित्रांनो नक्कीच कमबॅक राहिलाय। थोडासा पाहिला तर आपण नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती मार खाला होता, चौकार दिला होता, परंतु नक्कीच आपण पाहिला तिसरा चौथा आणि पाचवा चेंडू काय कमबॅक केलाय। या पहिल्या सत्र पूर्वार्धातील शेवटचा चेंडू असेल, शेवटचा अस्त्र, शेवटचा तीर, शेवटचा बाण अर्थात गोलंदाज यावेळेस अभिजित। अतिशय जबरदस्त खोलवर पद्धतीचा चेंडू एक पहिला तर शॉट मिड ऑफला ट्रॅव्हल झाला होता, दुसरा धावाचा प्रयत्न आणि फलंदाज रणोच्या स्वरूपात तंबूच्या आसराला फलंदाज बाज।
शूटर संघाची धावसंख्या अर्थात 67 67 धावा उभारल्यात आणि 68 धावांचा टार्गेट सेट करावा लागेल अर्थात यावेळेस प्रेसी एंटरप्राइजेस या संघाला येणारे अर्थात 30 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 67 धावांचं टार्गेट असेल. 36 चेंडू आणि पाहिलं तर नक्कीच 68 धावांचं टार्गेट असेल. क्या बात आहे. नक्कीच काय निरीक्षण असेल मित्रांनो. अर्थात क्वालिफाईड पंच का आम्हाला म्हटलं जातोय अर्थात मित्रांनो विश्वनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी कळवलं जातोय सूचित केलं जातोय की तब्बल या सामन्यासाठी बरोबर पाहिलं तर 25 मिनिटं 26 मिनिटं लागले. जोरदार टाळ्या मित्रांनो हो झाले पाहिजेत कारण आपण पाहिलं तर 30 मिनिटांचा अवधी दिला होता आणि नक्कीच फक्त खास करून पंचांतर्फे आणि आमच्यातर्फे सुद्धा तुमचं अभिनंदन कारण वेळ वाचवा खेळ वाचवा हा संकल्प आहे MPL मधून. आणि पुन्हा एकदा मित्रांनो माझी वेळ संपतोय. पुन्हा एकदा सुमधुर आवाज असेल. पुन्हा एकदा आपल्या समोर येतील माझे सहकारी मित्र अर्थात जीवन टाकी सर. एक सुंदर परेश पंडितचा आवाज MPL चे कलाकार सॉन्ग सुंदर आपण ऐकलं. फक्त मोठूचंही नाव मोठूच नाही तर कला शाखेमध्ये देखील मोठूच या उंच अक्षर नक्कीच ओळखले जातं. मग नाट्य क्षेत्र असो भजन रूपी सेवा असेल अँकर असेल आमचे गुरुवर्य नितेश पंडित असो किंवा क्रिकेट असो किंवा कला असो पेंटिंग असो एकच नाव मोठूच गाव. तर वळूया आपण मॅच कडे. आज शनिवार आपण विचार केला तर स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी पाहायला मिळतोय सामना पण बघतोय या अकादमी मैदानावर. पंडित शूटर विपक्ष प्रेस एंटरप्राइजेस 36 चेंडू मध्ये धावसंख्या उभारली गेली 67 आणि 68 धावांचा पल्ला पार करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग अगोदर सुंदरसा आवाज होता. मी अनेक वेळा उल्लेख ज्यांचा करतोय की निवेदन क्षेत्रामध्ये पंडित सरांनंतर त्यांचं आदरानं नाव घेतले जातील असं श्याम ठाकूर सरांचा आवाज होता. आम्हाला बरेच काही त्यांच्याकडून करायला शिकायला मिळतं. आमचे गुणलेखक विनोद भोर नंतर नवीन गुण आमचे गुणलेखक या ठिकाणी महेश पाटील. पुढे आपण मॅच कडे 36 चेंडू आणि 36 चेंडू मध्ये 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीसाठी ज्ञानेश्वर पंडित आणि विनिश कोहली दरम्यान विकेट पहिला चेंडू उजव्या अष्टीवर चेंडूची फेकी होती मात्र पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. बघितला चेंडू कशा प्रकारे चेंडू फेकला गेला. यावेळी मात्र पंचांचे बोट उंच आणि पहिला होते फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला.
67 धावांचं आव्हान असेल या ठिकाणी. थोडीशी एक धावेचा मिस्टेक झाली होती ती या ठिकाणी सुधारली गेली आपण. विनोद भोईर धावसंख्या झाली 66. चुकून पुन्हा चेक करणार. सदुसष्ट फायनल 68 काढायची आहे. बोलूया आपण मॅच कडे. गोलंदाज पुढे एकदा मंगेश पाटील. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर वन डाऊनचा बॅट्समन मनोज साठी यावेळी मिड ऑन लॉंग ऑन चेंडू क्षेत्ररक्षक दिशा दिली. सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेत मात्र संघ पोहोचतोय तो बरोबर एक बाद एक या धावसंख्येवर. अशा मैदानाचा उच्चांक केला जवळजवळ 81 धावांचा 90 धावांचा पाठलाग केला, पल्ला पार केला गेला. म्हणजे जवळजवळ एखादा संघ टॅलेंट संघ 100 देखील धावसंख्या काढू शकतो अशी बनवलेली क्रिकेट पाहायला मिळतोय. मंगेश यावेळी अक्रॉस द लाईन फाईन लेगच्या दिशेने स्क्वेअर लेग गॅप सिलेक्शन मोठा फटका 6 धावांसाठी षटकार. एक रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन. नंतर चला मयूर भोपळे या अतिथी कक्षामध्ये आपले मित्र वाट पाहत आहेत. तोळी आपण बॅच कडे मंगेश ओव्हर द विकेट. एकदा यावेळी चेंडूला लोप केला. लोप टेक चेंडू लोकांच्या वरून जाते. पुन्हा एकदा मोठा फटकासाठी खणखणीत हा षटकार. संचालित केली गेली होती. षटकार आहे तिगुंबर त्यावर फुलटॉ चेंडू एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू पाठवला गेला. सिमरशेटचा वेध घेण्यास आतमध्ये चेंडू अडवला गेला. सिमरशेटचे 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांना आणि या 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळते बरोबर 1 बाद 15. 1 दशक आणि 5-15 अशी धावसंख्या. मंगेश पाटील त्या संघाने विश्वास टाकला. 6 चेंडू फेकले गेले. सुरुवातीला मात्र सुंदर गोलंदाजी केली होती. 2 षटकार आले. त्यानंतर मात्र धावसंख्या थोडीशी या ठिकाणी पाहायला मिळतो 15. आपण विचार केला तर 6 षटकांचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज MPL ही स्पर्धेला सुरुवात 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही घर बसल्या सेवा अप्रतिम क्लिअरिटी. मग राज पाटील असतील, सोमेश पाटील असतील, सागर पाटील असतील ते अगदी मनापासून मी या MPLच्या ऑफिस कट्टाच्या वतीने अगदी मनापासून स्वागत आभार व्यक्त करीत आहे. त्याच्यानंतर असोसिएशनचे पंच MCAचे विश्वनाथ ठाकूर सर, सुदेश म्हात्रे सर आणि तुकाराम गावंत सर की परमेश्वराला साक्ष ठेवून दिलेला निर्णय आणि आज अनुभवी आपण विचार केला तर ठाकूर सरांचा तर आतापर्यंत मगाशी उल्लेख केला, त्यांनी चर्चा केली आमच्याशी. 2 ते 2.5 महिन्यामध्ये आगळ्या वेगळ्या खेळामध्ये 22 पदकांनी जो पदकाचा मानकरी ठरला त्या ठिकाणी असोसिएशनचा पंच या ठिकाणी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत आपल्याला त्याला पाहायला मिळतोय. बोलूया आपण चेंज ऑफ पेस. नवीन गोलंदाज नितेश पाटील आणि हा उद्घाटन सोहळा ज्यांच्या सुबोधरावर संपन्न झाला आमचे गुरुवर्य. पहिला चेंडू असेल विकेट फुलटॉ चेंडू ग्लान्स केला. डीप मिड विकेटच्या वरून जाते चेंडू सीमारेषे बाहेर. चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. कॉमेडीचा बादशाह यांच्या दादा तोंडके यांच्या एक सुंदर चित्रपट गीत या ठिकाणी ध्वनिफीत संचालित केली गेली. क्वालिफाईड पंथाच्या बरोबर डावापासून ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्फत तयार. हा पुढचा यावेळी मात्र गुडघे टेकून अप सिली मिडल क्षेत्ररक्षक तैनात. मात्र यावेळी एक सुंदर झेल टिपला गेला. तो जल्लोष पाहायला मिळतोय. तंबूच्या आश्रय येतोय फलंदाज.
आवाजातील बाज श्रीशा साऊंड सिस्टीम अजित पंडित अप्रतिम आपल्याला ऐकायला मिळतोय. कलाकार कोणताही असो, भजनी बुवा असो, निवेदक असो, कलाकारांचा जीव की प्राण असेल तर तो साऊंड सिस्टीम. चौथ्या क्रमांकावर येतोय नवीन फलंदाज राहुल पंडित आणि मनोज भोपे अशी जोड वैयक्तिक चौदावर खेळतय. हा चेंडू बघितला, चेंडू मात्र बरोबर पॉइंटच्या दिशेने गलीमध्ये चेंडू ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही ना, चेंडू हातामध्ये दिला. व्यक्ती बघा, दुसरा विकेट नितेश पाटीलच्या नावावर. भूपीने 4 चेंडू फेस केले, 2 षटकार आले, एक डबल, बरोबर वैयक्तिक 14 धावसंख्येवर बाद झाला. आता मात्र कष्ट करावं लागतील, मेहनत करावं लागेल सामना कमबॅक करायचा असेल तर, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. मित्रांनो, आयुष्यात कुणाचे प्यादे बनू नका. बनला तर वजीर बना, हरला तर अनुभव घ्याल, जिंकला तर इतिहास घडवाल. आज कोणता संघ इतिहास घडवणार या अक्कादेवी मैदानावर. MPL अनेक आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणचं आयोजन, परंतु आज मोठ्या जुईचं हे मोठं आयोजन, एक देखणा आणि रुबाबदार सोहळा आज या मंचावर या मैदानावर पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज नितेश पाटील वर द विकेट गोलंदाजी करणार. यावेळी पुन्हा एकदा अप साइडला जवळजवळ हा तिसरा चेंडू त्याच दिशेने उजव्या अष्टीवर चेंडूची फेकी केली. ज्याप्रमाणे चेंडू डीप केला होता, मनोज भोपीने चेंडू हातामध्ये दिला, सुंदर झेल टिपला होता. मात्र या ठिकाणी मात्र विचार केला धावसंख्या असेल ती म्हणजे 2 दशक पूर्ण करतोय. प्रेसिडेंट प्राइजेसची धावसंख्या मात्र 20 3 बाद 20, 36 चेंडू मध्ये 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल. फलंदाज यावेळी पलट झाला, त्या फलंदाज विकेट पाठीमाग स्टॉप, लॉंग स्टॉपला चेंडू होणार आणि बरोबर चेंडू होणार, ठरणार 4 धावांसाठी चौकार. आणि सरला एवढं यांच्यावर चित्रित केलं होतं ते चित्रपटातील गीत अजय दोन्ही आपण नक्कीच ऐकलीत. यावेळी गोलंदाज रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स बाबतीत सांगायचं म्हटलं तर श्याम ठाकूर नेहमीच सांगतात की लगे तो टाली नाही तो दे गाली. हा रिव्हर्स मध्ये अटेंड करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू विसावला गेला. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पाहायला मिळतोय 24, म्हणजे 12 चेंडूंच्या फेकीनंतर धाव संख्या 24. आता मात्र 24 चेंडू शिल्लक असतील आणि 24 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता, म्हणजे जवळजवळ बारचोक 48, जवळजवळ आपण अखेर चौक 44. प्रत्येक षटकामध्ये 11च्या रनरेट या धावसंख्या काढाव्या लागतील जर सामना कमबॅक करायचा असेल तर. मात्र गोलंदाजीच्या संघाला जर सामना कमबॅक करायचा असेल तर अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. काय गोलंदाजी केली नितेश पाटीलनी, फक्त 6 चेंडू फेकले गेले, 2 विकेट प्राप्त केले, फक्त 9 धावा दिल्या, सामना कमबॅक केला त्या दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र यावेळेस चेंज ऑफ पेस येतोय. नवीन गोलंदाज यश पाटील. हा यश संपादन करणार का, सुंदर गोलंदाजी करणार का. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 44 धावांचं लक्ष्य असेल. 68 टू विन. 36 चेंडू मध्ये प्रथम फलंदाजी करून धावसंख्या ओपन 67. उशिरा प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, हा MPL चे सामने घर बसल्याची एक सुंदर सोय केली 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. यश वर द विकेट. यावेळी चेंडूला लॉब केला, ताकदीचा वापर, चेंडूला धुडकावून दिला, मात्र मोठा फटका. सुदेश म्हात्रे सरांचा या ठिकाणी आपला निशाणी पाहायला मिळतो, हात उंच दोन्ही की हा कणकणीत षटकार आहे.
एक 10-12 बॉलर रन बसले. पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर गोलंदाज यश पाटील आपण टॉस चेंडू ग्लास केला. मिड ऑन चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. कॉल केला होता, चेंडू हातामध्ये होता परंतु पुन्हा कॉल नाकारला. एकच धाव दिले. आता मात्र आक्रमण करावं नक्कीच लागेल. 2 चेंडू यश पाटीलने फेकले गेले. 7 धाव संख्या आल्या 2 चेंडू मध्ये. तिसरे क्षेत्र प्रगती पथावर असेल. यावेळी मात्र सरळ बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये फर्स्ट लीग मध्ये जातो शॉर्ट लेगला. एकदा मिले बोलवते लेग बाईच्या स्वरूपात, एकदा मिले बाईच्या स्वरूपात. थँक्यू व्हेरी मच. एका धावेने मात्र धाव संख्या स्कोर बोर्ड वर होतोय ती म्हणजे 3 बाद 32 अशी धाव संख्या. 3 दशकांना 3 फलंदाज बाद. अमित कोहली खेळते वैयक्तिक एका षटकारांचा समावेश 8 धाव संख्येवर. तर राहुल पंडित खेळते वैयक्तिक 3 चेंडू फेस करीत 4 या धाव संख्येवर. पुण्याचा गोलंदाज यश पाटील ओव्हर विकेट. यावेळी मात्र सरळ जागेवर खेळण्याचा प्रयत्न. स्टेट ड्राईव्ह चेंडू जातोय. एम्पियर स्टिकर. सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. ज्या ठिकाणी चेंडू जर त्या ठिकाणी जवळ एक नाही तर 3 क्षेत्ररक्षक. तो आत्मविश्वास, ती चपळता. कारण जेवढी गोलंदाजी गरजेची आहे तेवढं क्षेत्ररक्षण महत्वाचे आहे. तर अगोदरचा सामना आपण बघितला, जवळजवळ 9 झेल सोडले गेले आणि 3 झेल पकडले गेले. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब नक्कीच झालं होतं. यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. यश गोलंदाज यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणार. पहिला स्टप हातामध्ये मिळाल्यानंतर थ्रो केला गेला. एकच धाव मिळणार या चेंडूवर. त्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एका धावेने मात्र संघ पोहोचतोय 3 बाद 33 धाव संख्येवर. धाव संख्या 34. हा यसा फुलटॉस. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ गॅप सिलेक्शन. 1 बॉल्स सीमा रेषेबाहेर जातोय. चेंडू 4 धावांसाठी हा चौकार. चला पाणी पाठवायचं आहे प्लीज. आयोजकाला विनंती असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 18 चेंडू फेकले गेले. 18 चेंडू मध्ये आल्या 38 धावा. उर्वरित 3 षटक असतील. 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता विजयाचा शिक्कामोर्तब करण्यासाठी. बोले आपण डीजे मास्टर कडे काही थोड्या वेळांसाठी. वाव क्या बात आहे. नितेश पंडित सरांचं निवेदन, प्रियाची पेंटिंग आणि परेश पंडितचा आवाज. श्याम ठाकूर सर, हा आयोजन 100% नाही 1000% का होणार नाही हा एकच प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी त्रिमूर्ती असतील त्या ठिकाणी अपयश नाही. नेहमी 1000% त्यांच्या पदरात यश पडल्याशिवाय राहणार नाही. तर वळूया पुन्हा आता मॅच कडे आपण. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता. यावेळीच असणार नवीन गोलंदाज. बघूया कोण येणार. पहिल्या 3 गोलंदाजांपैकी नितेश पाटील की ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती. फक्त 9 धावा दिल्या होत्या. 2 फलंदाजांनी प्राप्त केला. तोच वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे चौथं. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. क्वालिफाईंग पंच विश्वनाथ ठाकूर सर, सुदेश माते सर, तुकाराम गावण सर या त्रिमूर्तींचा अगदी मनापासून एमपीएल ऑफिसकर्त्याच्या वतीने स्वागताने आभार. पहिला चेंडू. यावेळी बॅटची कट सेकंड गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळी मात्र हे म्हणजे असा सर्वसर्व उल्लेख केला
धाव घेण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला होता यावेळेस मात्र बॅटची केच लागली होती, बरोबर फर्स्ट गेली चेंडू गेला होता, धाव घेण्याचा प्रयत्न होता. कारण जवळ विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता होती. एवढी घाई देखील करणं हे गरजेचं नव्हतं, परंतु तो क्रिकेट आहे, जो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. पुन्हा एकदा बोलूया आपण मॅच कडे. हा नक्कीच श्रद्धांजलीचा बॅनर आहे, त्या ठिकाणी प्लीज आपण बसू नका. आपण विनंती असेल आयोजकांच्या वतीने. हा फुलटॉस चेंडू वेस्टवर चेंडू थोडा स्विंग होणारा चेंडू, यावेळेस आत्महत्या आणि मात्र फलंदाज या ठिकाणी बाद तंबूच्या आश्रयाला डगआउट मध्ये. महत्वाची एक सूचना आहे. आज उद्घाटन सोहळा संपन्न होताना उशीर झाला, परंतु उद्या बरोबर सकाळी 9:30 पहिला सामना सुरू होईल. तरी उद्या सुरुवातीचा जो या शृंखलेतील या लीग मधील पहिला सामना होईल, त्या दोन्ही संघाच्या संघ मालकांना, संघ व्यवस्थापकांना व संघ नायकाला विनंती असेल, उद्या 9 वाजता आपली रिपोर्टिंग, 9:15 वाजता टॉस असेल, नाणेफेकीचा कौल असेल आणि बरोबर 9:30 वाजता पहिला चेंडू मैदानावरती पडेल, याची खात्री आणि जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे आणि आपल्या स्क्वॉडला घेऊन या मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. ओर टू जीवन डाकी सर. थँक्यू व्हेरी मच पंडित सर. या ठिकाणी सुंदर सूचना केली, त्या सूचनाचं नक्कीच 100% पालन केलं जाईल. 9:15 वाजता रिपोर्टिंग असेल, 9:30 वाजता बरोबर पहिला चेंडू पडला जाईल. तर ते मैदानामध्ये नवीन फलंदाज जितेश भोई, संपूर्ण संघाची ज्यांच्यावर जबाबदारी असेल. आतापर्यंत जवळजवळ 4 फलंदाज बाद झाले. या चौथ्या षटकातील चेंडू शिल्लक काही असतील, आणखी 2 षटक शिल्लक असतील. धावा 68 काढायचे आहेत विजय प्राप्त करण्यासाठी. तर बरोबर गोलंदाजी मार्कवर तयार. नितेश पाटील ऑन फायर, मोठी जुई एन करून ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळी मात्र फर्स्ट गलीमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू फर्स्ट गलीमध्ये जातोय. डॉट चेंडूची सांगत होते, क्या बात आहे नितेश पाटीलची या ठिकाणी. नितेश सुंदर प्रतिम गोलंदाजी की सामना कमबॅक करण्याचा प्रयत्न. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मात्र फलंदाजांना आक्रमण करावं लागेल, चांगली फलंदाजी करावं लागेल. पश्चिमेकडून चांगली हवा आहे, तर हवेचा फायदा असेल दोन्ही फलंदाजांसाठी. चला स्पीडअप करायचं मित्रांनो प्लीज. पहिला इनिंग्स बरोबर संपली, पंचांनी सांगितलं अवघ्या 26 मिनिटांमध्ये 6 षटकं फेकली गेली. पुन्हा एकदा उजव्या चेंडूची फेकी कट करण्याचा प्रयत्न रनआउट 4 वेळी. मात्र सुंदर चेंडू कलेक्ट केला, सुंदर थ्रो केला, पंचांचे बोट उंच. हा 5वा फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला डगआउट मध्ये. थँक्यू पंडित सर. मोटीजी प्रीमियर लीग उद्या दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आरजे टस्कर्स विपक्ष अमित स्पोर्ट्स. दोन्ही संघांना विनंती नव्हे तर वॉर्निंग आहे. 9:15 तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 9:30 वाजता तुमचा बॉल पडेल. तुम्ही जसा लेट येणार तसे तुमचे ओव्हर कट होतील आणि पहिला सामना किमान तुम्हाला मग 2 ओव्हर 3 ओव्हरचा सुद्धा खेळवणार आम्ही. नियम स्ट्रिक्टली आहेत, फॉलो नाही केलेत त्याचे परिणाम तुम्हाला माहिती असतील. प्रियाल पाटीलचा शब्द आहे, ओव्हर कमी करू. नक्कीच जेवढं मोठं आयोजन असेल तेवढे कडक नियम असतील, ते नियमानं नक्कीच सामोरं नक्कीच आपल्याला जावं लागेल. तर बोलूया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. तो नवीन फलंदाज 5 बाद स्कोर पाहिजे स्कोर बोर्डवर 4. बरोबर चौथ्या षटकातील नितेश पाटील ते 4 चेंडू फेकले गेले. या चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील, आणखी एकंदरीत 14 चेंडू शिल्लक असतील. 2 षटक आणि 2 चेंडू. गोलंदाज नितेश पाटील काय बात आहे, सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत फक्त एकच धाव दिली, 4 चेंडू फेकले गेले. ओव्हर द विकेट उजव्याचा हा गोलंदाज. यावेळी मात्र मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सर्कल 38 मध्ये चेंडू कलेक्ट केला गेला, क्षेत्ररक्षक तैनात. मात्र एकच धाव मिळेल. या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढतोय. धावसंख्या मात्र 40.
28 धावांची आवश्यकता. 13 चेंडू मध्ये 28 धावा. या षटकातील अंतिम चेंडू आणि येणारे स्लॉगावरचे 12 चेंडू म्हणजे 13 चेंडू आणि 28 धावा. काय घडणार, काय बिघडणार? जिंकणारा जिंकत नसतो, हारणारा हरत नसतो, जिंकतो फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. MPL पहिले पर्व आणि हा अंतिम चेंडू. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होतो यावेळी चपलता क्षेत्र. विकेट किपरची मात्र या ठिकाणी ही चोरटी धाव 22च्या स्वरूपात एक धाव मिळतोय आणि बरोबर एका धावाने मात्र संघ पोहोचतोय 41च्या धाव संख्येवर. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. आता मात्र करो या मोरो अशा अवस्था. पश्चिमेकडून हवा असेल तर हवेचा फायदा असेल. बघूया दोन्ही उजव्या हाताच्या डाव्या हाताच्या फलंदाजांना काय घडणार, काय बिघडणार. मित्रांनो, दिवस नव्हे तर स्वप्न बदलतील, वाद नव्हे दिवा नव्हे तर वाद बदले. आणि एकच स्वप्न होतं की MPL ऑक्शन झाल्यानंतर कधी सुरुवात होणार आणि त्या एक स्वप्न होतं की या MPL मध्ये मी कधी खेळणार. ते खेळूंचं स्वप्न आजपासून 5 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा अप्रतिम क्लॅरिटी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या समवेत राज पाटील, समोर सोमेश पाटील आणि सागर पाटील या त्रिमूर्तींचं अगदी मोठेच्या भूमीत अगदी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करीत आहे. आणि सर्वात मोठी जबाबदारी निवेदक पंडित सर असतील, ऑफिस कट्ट्याचे संपूर्ण आयोजक, संयोजक आणि क्वालिफाईड पंच. बोलूया आपण बॅच कडे. 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू तर नवीन गोलंदाज का मंगेश पाटील गोलंदाजी करणार. त्यांनी पहिलं शतक फेकलं तर यश काय मोठे गोलंदाजी चेंडू सोपवला गेला. संघानेकर यांनी तिसरं शतक फेकलं. धावा 14 दिला होता यशनी, तोच यश मात्र या ठिकाणी गोलंदाजी करणार. 12 चेंडू 27 धावा, जवळजवळ 13-14च्या रनरेटनं म्हणजे प्रत्येक षटकामध्ये धाव संख्या उभारावी लागेल. आता मात्र बरोबर मोठुजीकडून असेल फलंदाज, पश्चिमेकडूनची हवा असेल, थोडा चेंडूला लॉब केला, खांद्याला टॉस गेला तरी सहज चेंडू मात्र या प्राथमिक शाळेकडे नक्कीच येऊ शकतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करणार यश पाटील. जरी पहिलं शतक हाताळलं गेलं, वैयक्तिक दुसरा मधील हा पहिला चेंडू. लेग स्टंपवर चेंडूची फेकी होती. लेग स्टंपच्या थोडासा बाजूला बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. पहिला चेंडू खराब फेकला गेला. स्पर्धेमध्ये न बसणारा हा चेंडू अवांतर धावेवर एक धाव मिळेल. धाव संख्या 42. मात्र 26 धावांची आवश्यकता असतील. 12 चेंडू, प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता. सुंदर अतिथी कक्ष, त्यापेक्षा या ठिकाणी टॉस बॉक्स पाहायला मिळतोय. यश पाटीलचा चेंडू स्वतः फॉलोथ्रीमध्ये चेंडूला सरळपणे केल्याचा प्रयत्न केला. स्वतः गोलंदाजाने चेंडू यशने अडवला गेला. पहिला चेंडू मात्र खराब आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र सुंदर फेकला गेला. धावसंख्येमध्ये स्थिर असते ती म्हणजे 42. श्रेयसचं आगमन, प्रियलचं आगमन पाहायला मिळतो. अगोदरचा आवाज आपण ऐकलात. मोठुजे गवत एक बुलंद आवाजाने दोन्ही कला कौशल्य नामांकित असेल दोन्ही प्लेयर्स. यावेळी मात्र अपील केले होते पंचांचे पण उंच. परमेश्वरला साक्ष ठेवून फलंदाज बाद आहे. जल्लोष पाहायला मिळतोय त्या क्षेत्ररक्षकामध्ये तंबूच्या आश्रयाला. या डेंजर बॉलरची संपूर्ण संघाची ज्यांच्यावर जबाबदारी असेल अभिजित भुईर, गणेश भाऊंचा मोठा सुपुत्र असेल. अभिजित भुईर एक चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी सुंदर देखील केली होती. तोच मात्र या ठिकाणी येतोय 8व्या क्रमांकावर. चेंडू शिल्लक असतील फक्त 10 आणि 10 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना, प्रेक्षणीय सामना सायंकाळच्या प्रदर्शकाला. यश अभिजित ऑन फायर, हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मात्र अप्रतिम होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे झेल पकडले जातात असा प्रयत्न फसला गेला, परंतु नक्की एकच धाव मिळेल, जीवनदान मिळाला असेल पण अफलातून प्रयत्न होता. मात्र या चेंडूवर आल्या 2 धावा आणि 2 धावेने मात्र संघाची धाव संख्या होतोय 44.
श्री अनंत हिराजी पाटील, अनंत सहदेव पाटील दोघांना पण विनंती आहे सर्व मंचावर यायचं आहे. आता चेंडू शिल्लक असतील मात्र 9 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. यश 6 चेंडू होतं विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा अभिजित भोईर चेंडू लिमिट आपला ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळेल या चेंडूवर. आता होतं सिंगल मध्ये संघ पोहोचतोय तर बरोबर 45 धाव संख्येवर. 4 दशकाने 5:45 धावा. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आणि ते आणखी एक षटक म्हणजे 8 चेंडू मध्ये शिल्लक असतील. त्या 8 चेंडू मध्ये आपल्या धावसंख्या काढायच्या विजयासाठी ते म्हणजे 23. आता मात्र आक्रमण करावं लागतील, मोठे फटके मारावे लागतील. यश फुलटॉस चेंडूला धुडकावून दिला. क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मात्र अप्रतिम झेल. पंचाचा मात्र इशारा होतो. यावेळी स्नोबॉलचा इशारा होतोय. पंचांचा हा लक्ष या ठिकाणी फ्री हिट. धावसंख्या मिळणार 1+1 2 धाव मिळणार फ्री हिट. ही संधी असेल मात्र या ठिकाणी फलंदाजांसाठी. बॅट चेंज बघा, फलंदाजांनी बॅट या ठिकाणी मागवली आहे. कारण त्याने आपण विचार केला तर चला प्लेअरने जायचं आहे. अतिशय रंगतदार सामना. टायमिंगला बघूया आता या ठिकाणी बॅट लॉक होणार का काय होणार. या चेंडूवर नो बॉल तो आलाय. एक फ्री हिट असणार. या फ्री हिट वर काय होणार. सर्व 16 संघाला विनंती. ऑफिस कट्टावच्या वतीने सगळं फ्लॅग सर्व झेंडे आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये जमा करायचं आहे. प्लीज आपणास ही विनंती आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वर असेल तो अभिजित भोईर खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा गोलंदाज यश पाटीलचा पुढचा चेंडू फेकण्याचा जे उजव्या त्याचा गोलंदाज. स्टिकरला लागलेला चेंडू. क्षेत्ररक्षक स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न. यावेळी नो बॉल फ्री हिट आहे. मात्र लक्षात होतं क्षेत्ररक्षकाच्या फलंदाजाच्या पात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये धावले. आपापल्या जागेवर परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव नक्कीच मिळेल अभिजितला. अभिजित खेळतोय वैयक्तिक 4 धाव संख्येवर. संघाला नेऊन ठेवलं 48 धाव संख्येवर. 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 20 धावा. भव्य भोईर 1000 रुपये 3 षटकार मारले तर अभिजित भोईर साठी सुवर्ण संधी असेल. यश यावेळी मात्र सुंदर चेंडूला दिशा दिली. ग्लान्स केला चेंडू मिड ऑन. चेंडू अडवला गेला मात्र एकच धाव घेण्याचा प्रयत्न होता. यस ही छोटी धाव आणि मात्र हा धोका या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज बाद तंबूच्या असलेल्या डगआउट मध्ये. धावसंख्या 49. चला उर्वरित 6 चेंडू फेकण्यासाठी आता मात्र खरा जबाबदारीचा गोलंदाजावर. हा सामना कमबॅक करायचा असेल तर सुंदर गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजीच्या बलावर सामना कमबॅक करायचा असेल तर मात्र 6 चेंडू मध्ये 19 धाव संख्या काढाव्या लागतील. पश्चिमेकडून संत पद्धतीने हवा असेल तर मैदानामध्ये जोडी तेजस पाटील स्पीडअप करायचं आहे कारण तुम्हाला टायमिंग दिलेला आहे 30 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे. स्पीडअप करायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल. नक्कीच मित्रांनो स्पीडअप करायचं आहे. तेजस पाटील स्ट्राईकिंगला 6 चेंडू खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज गिरीश पाटील 6 चेंडू फेकण्यास सज्ज. प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष सामन्यामध्ये 6 चेंडू मध्ये 19 धावा असताना हा पहिला चेंडू शेवटच्या षटकातील. यावेळेस मात्र पहिला स्टप चेंडू होता. चेंडू फर्स्ट गलीमध्ये चेंडू होता. सुंदर प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळतोय. या 1 धावेने मात्र स्कोर बोर्ड धाव संख्या 50 धाव संख्या स्कोर बोर्ड बरोबर टाळ्या वाजवा या संघासाठी. 5 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे हृदयाचे ठोके वाढवणारा स्ट्रायकिंगचा फलंदाज आणि गोलंदाज यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. काय घडणार काय बिघडणार. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठं एंड करून गोलंदाज
गिरीश पाटील ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार स्ट्रायकिंगला रुणाल साठी यावेळी मात्र रुणालच्या बॅट मधून बरोबर बॅटच्या मधून लागलेला हा शॉट झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र झेल एका हातामध्ये झेल टिपला कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं क्या बात आहे सुंदर झेल फलंदाज बाद मरीना धरली कॅच या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा टीम झेल टिपला गेला कारण हा खेळाडू हितेंद्र कामोडेला मोठे क्रिकेटच्या मध्ये कोचिंग करतो क्रिकेटच्या माध्यमातून तर तो नवीन फलंदाज रुशाल साठी तर 2 षटकार मारत भव्य भोईकडून रोख रक्कम 1000 रुपये हा चेंडू यावेळेस मात्र झेल मात्र पुन्हा एकदा झेल आहे झेल मात्र भूमिदार होते झेल निसटला गेला प्रयत्न सुंदर होता या चेंडूवर मिळतील 2 धावा आता मात्र एका दुक्के से काम चलने वाला नहीं है यहाँ पर चौकार छक्के के पहुंचारे करने होगी आपण जर विचार केला शेवटचा तर षटकाचा 3 चेंडू फेकले गेले 3 चेंडू शिल्लक असतील आता मात्र 16 धावांची आवश्यकता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता म्हणजे 3 षटकार मारावे लागतील त्याच्यासाठी हा चेंडू असेल यावेळी मात्र चेंडू डीप केला ऑन साइडला एकच धाव मिळेल सुंदर क्षेत्ररक्षण चेंडू 20 केला कॉल केला परंतु कॉल नाकारला कारण चेंडू हातामध्ये होता या षटकातील मात्र अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आणि 2 चेंडू मध्ये आता मात्र 15 धावांची आवश्यकता क्या बात आहे सुंदर कारण त्याने गोलंदाजीच्या बलावर सामना कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला याच्या अगोदर शाम ठाकूर सर 90 धावा चेसिंग झाले 36 चेंडू मध्ये आणि 36 चेंडू मध्ये धावा 68 काढायच्या होत्या परंतु सुंदर अचूक तप्पा अचूक फेके गोलंदाजीच्या बलावर सामना कमबॅक करताना हा सामना पाहायला मिळतोय 2 चेंडू 15 धावा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न उजव्या अष्टवरी फेक होती स्लो डिलिव्हरी चेंडू 5वा चेंडू डॉट पाहायला मिळतोय आणि या शेवटच्या षटकातील गिरीश पाटीलच्या 6व्या षटक चेंडूंपैकी मात्र हा अंतिम चेंडू असेल मात्र 15 धाव संख्येची आवश्यकता असेल बघूया किती धावाने हा संघ विजयी होणार अंतिम चेंडू गिरीश पाटील याचा बॅटकाट चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये फलंदाज बाद आणि 15 धावेने मात्र हा संघ या ठिकाणी मात्र विजय होतोय विजयी संघाचं अभिनंदन दोन्ही संघाचं आभार अभिनंदन थँक्यू